नमस्कार. विचारांची श्रीमंती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, 2023 या वर्षातला आजचा अखेरचा दिवस. या वर्षातला शेवटचा सूर्यास्त थोड्याच वेळात मावळेल. या सरत्या वर्षाला निरोप देताना प्रत्येकाच्या मनात काही आठवणी दाटून येतील. कुठलाही निरोप द्यायची वेळ जवळ आली की वाईट हे वाटतंच. मग आता आपला शाळेतला निरोप समारंभ आठवा किंवा आपल्या एखाद्या शिक्षकांची सेवानिवृत्तीची सभा आठवा किंवा एखाद्या माहेर वाशिनीचा माहेरच्या लोकांचा निरोप घेतानाचा प्रसंग. या सर्वच प्रसंगात आठवणींची खूप उजळणी होते. पण याच प्रसंगी एका डोळ्यात जरी दुःखाचा भाव असला तरी दुसऱ्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू तरळत असतात. दिवस येतात आणि जातात. वर्षामागून वर्ष अशीच पाण्यासारखी निघून जात आहेत. आयुष्याचा काळ असाच पाहता पाहता वाळूसारखा हातातून निसटतो आहे आणि वर्ष इतक्या लवकर कसं संपलं हाच विचार पुन्हा एकदा आपल्या मनात येतो आहे. बघता बघता अशीच अनेक वर्ष आपल्या आयुष्यातली निघून जातील आणि म्हातारपण समोर उभं राहील असं मात्र वाटायला लागतं. दरवर्षी अनेक संकल्प केले जातात. व्यायामाचा, नवीन कला शिकण्याचा, बचत करण्याचा, आणखी बरेच काही. पण त्यातला एकही तडीच जात नाही आणि आजच्या तारखेला हेही वर्ष असंच निघून गेलं असं मात्र वाटायला लागतं. पण बदल किंवा परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे. जुने अनुभव पाठीशी घेऊन पुढे वाटचाल करण्याची आपली संस्कृती आहे. काही चुका नकळत आपल्या हातून घडल्या असतील, पण त्या सुधारण्याचा आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी आपण घेऊया. कित्येक वेळा भरपूर प्रयत्न करूनही यश मिळत नाही, म्हणून प्रयत्न करायचे सोडायचे नाही. प्रत्येक अपयश हे दुसऱ्या प्रयत्नात अनुभवाची शिदोरी देत असते. दुसऱ्या वेळेस करावी लागणारी मेहनत ही पहिल्या प्रयत्नापेक्षा नक्कीच कमी असते. आपण कुठेतरी कमी पडलो हा भाव एकदा मनाला समजावला की आपल्याला मिळणारी ताकद ही दुप्पट होऊन जाते. गत वर्षात काही गोष्टी मनासारख्या झाल्याही नसतील, त्या यावर्षी मनासारख्या होतील असा आशावाद बाळगूया. त्यासाठी लागणारे प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवूया. येत्या नवीन वर्षात आपण आपली संस्कृती आणि पर्यावरण जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. आपल्या देशाची सगळ्यात मोठी ताकद असणारी म्हणजे आपण तरुणाई. कुठेतरी ही तरुणाई आज भरकटताना दिसत आहे. व्यसनांच्या बळी पडून आयुष्य बर्बाद करताना दिसत आहे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक गुंडागर्दी करत आहेत. लेकीबाळींच्या अंगाला हात लावणे किंवा त्यांच्यावर अतिप्रसंग करणे अशा वाईट घटना आज घडताना दिसत आहेत. या लोकांना वेळीच सुबुद्धी यावी आणि कायद्याची भीती त्यांच्या मनात निर्माण व्हावी अशी आशा आपण बाळगूया. राजकारणात रोज होणारी उलथापालथ, नीतिभ्रष्ट नेत्यांचा झालेला सुळसुळाट यामुळं गरिबांचं जीवन दिवसेंदिवस कठीण होत आहे. महागाईच्या या काळात दैनंदिन गरजांचीच पूर्तता करताना त्यांची अवस्था दयनीय होते आहे. शेतीप्रधान म्हणल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसांदिवस वाढत आहेत. या आत्महत्या कायमच्या थांबू देत. आपल्या या बळीराजाचं जीवनही सुखकर होऊ दे. पुन्हा एकदा सोने की चिडिया म्हणल्या जाणाऱ्या आपल्या देशात पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू दे. बेकारी, उपासमारी, गरिबी या समस्या कायमच्या सुटू देत. या नवीन वर्षात आपण शक्य तितक्या लोकांना आनंदी करण्याचा प्रयत्न करूया. शक्यतो कोणीही दुखावले जाणार नाहीत याची काळजी आपण घेऊया. कोणी आपल्याला दुखावलं असेल किंवा कोणी आपल्याशी वाईट वागलं असेल तर सरत्या वर्षात ते आपण विसरून जाऊया. येत्या वर्षात आपण सर्वांशी सलोख्याने वागण्याचा निर्धार करूया. लेकीबाळींचा आदर करूया. माता पिता व मोठ्यांचा सन्मान करूया. गरजूंना शक्य तितकी मदत आपल्या हातून घडू दे.
येणारे नवीन वर्ष हे आपणा सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला आनंदाचे, सुख समाधानाचे, उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो, हीच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपलं विचारांची श्रीमंती हे चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.